हा? बोला बोला बोला. किती काय काय करावं लागतं? लय करावं लागतं ना. आपल्या झडपीचे लेकरं कसे असतात? बिनधास्त असतात. आपल्याला लय करावं लागते का? आपण उलट त्यांना शिवाय देतो, लवकर उठत नाही. तस तुला आवडता येत नाही का? गावात तर शाळा आहे, जायला किती वेळ लागेल? थोडे भांडे घासून जा. उद्या जायचीच नाही शाळेत, एवढं काय? झडपीचीच तर शाळा आहे, तुला कोण मारणार आहे? तुला कोण शिवाय देणार आहे? त्यामध्ये सगळ्या बोलू नका बोलू नका. सध्या आपल्या शाळेमध्ये सगळ्या विषयाचे वेगवेगळे शिक्षक आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर नाही पाठवलं शाळेमध्ये त्या दिवशी एखाद्या दिवशी, तर तुमच्या मुलीचा किंवा मुलाचा एखाद्या विषयाचा एखादा पिरियड बुडणार नाही. मग त्यामध्ये गणिताचं थोडंसं जाईल, विज्ञानाचं थोडंसं शिकवलेलं जाईल, इतिहासाचं जाईल, मराठीचं जाईल आणि सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. आणि अजून एक 10वीला किंवा 12वीला जे काही लोक जास्त मार्क्स घेतात तेव्हा आपल्याला वाटते की एखाद्या मुलीनं किंवा मुलाने एवढे जास्त मार्क घेतले आणि आपले घेत नाही. आपली चूक कुठं होते माहिती आहे का? पण लेकरांना म्हणता येत नाही की शाळेमध्ये जायचं आहे, मला शाळेत जावंच लागते. त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणता येत नाही, कारण ते तुमच्याच जवळच तुम्ही काम लावायलाच हवी. कारण शाळेबरोबर एज्युकेशन बरोबर कामही यायला हवी लेकरांना, पण ते शाळेच्या इतर वेळामध्ये. शाळेच्या वेळामध्ये जर तुम्ही कामाला लावलं तर शाळेमध्ये जे काही लेकरं येणार आहे तो त्यांचा एक दिवस बुडेल. एक दिवस बुडल्यावरती तू फक्त एक दिवस बुडणार नाही, तिथे थोडंसं विज्ञानाचं राहील, थोडंसं इतिहासाचं राहील, ते थोडंसं राहील की पुढचं काय झालं ते कळणारच नाही. सगळं इतिहासाचं त्याला चालू आहे आणि शिवाजी महाराजांबद्दल बोलणं चालू आहे. मध्येच कोणतरी आज झालं घरामध्ये सांगितलं की शिवाजी महाराजाला कोणीतरी वीज घातलं होतं, काहीतरी झालं होतं आणि त्याच्यामुळे असं झालं. मग त्यांना ते मध्येच राहून जाते, कोण वीज घातलं होतं, काय झालं होतं. फक्त एवढंच माहित असते की शिवाजी महाराजाला वीज घातलं होतं आणि छत्रपती शिवाजी आपल्या या अशा कारणामुळे मेले. पण रिअल मध्ये रिझन काय होतं तेच कळत नाही. गणिताचं जर शिकवत असतील तर मग बेरीज आल्याशिवाय गुणाकार येत नाही, कारण दोन अंकी शिकवताना त्याच्यामध्ये बेरीज गरजेची असते आणि त्याच्यानंतर मग गुणाकार करावा. त्याच्यामध्ये ते मध्येच जातं. त्याच्यामुळे नियमित शाळेत लेकरांना पाठवत जा. आणि यावेळेस गेल्या वेळेस सारखं इंग्लिश स्कूल आणि मराठी शाळेमध्ये जास्त डिफरन्स सांगणार नाही, पण एवढं नक्की आहे मी शाळेमध्ये होते त्याच्यामुळे मला माहिती आहे आपल्या शाळेमध्ये वर्षातून दोनदा युनिफॉर्म आलेले, गणवेश आलेले, बरोबर आहे. दोनदा गणवेश आलेले आहे, बुट आलेले आहे, त्याच्यानंतर सॉक्स आलेले आहेत. अधूनमधून सर बरेच प्रोग्राम ठेवून त्यांना वह्या पुस्तकं पण देतात. त्याच्यानंतर शालेय पोषण सुद्धा भेटतो. त्याच्यामुळे तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये येणारे जे काही लेकर आहेत त्यांना जास्त खर्च करावा लागत नाही आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पैसा खर्च करावा लागत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्याची किंमत वाटत नाही, बरोबर आहे. पण ही